थोड़ा हळू चालू छत्रपती
स्वदेशी सामाजिक समरसता आणि पर्यावरण संतुलन या 5 विषयांची निवड राज्य आज ऑपरेशन सिंधूमुळे जगात आपल्या उपकरणाची छाप उमटली भारतीय सैन्य ही कामगिरी करत असताना राष्ट्रपती आपलेही तुमच्यापैकी प्रत्येकाने केले तरी राष्ट्राची मोठी सेवा या या माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांचाही समावेश आहे याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ ही मला देते पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र प्रथम सर्वांना 391व्या शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य हे 6 जून 1674 साली स्थापन झालं। असा राजा की ज्याचा खरी सुरुवात जी आहे ती 1673 ला झाली होती की एवढ्या लढाया लढल्या, एवढा प्रदेश जिंकला, एवढं मोठं राज्य निर्माण केलं, परंतु शूद्राला राज्याचा अधिकार नव्हता आणि असा शूद्र राज्य होता त्याच्यामुळे त्याला कोणी राजा म्हणून घेत नव्हतं। म्हणून त्या राज्याला राज्याभिषेक करणं महत्वाचं होतं आणि त्या राज्याभिषेकासाठी शिवाजी राजांचे जे त्यावेळेचे अष्टप्रधान मंडळ होता आणि राजा हा बहुजनांचा राजा होता, त्यामुळे त्याचा राज्याभिषेक होणं महत्वाचं होतं। म्हणून काही विज्ञान मंडळींनी राजाचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यावेळेस काशी या ठिकाणी असलेले एक थोर पंडित होते की जे त्या काळी त्यांना गागा भट्ट म्हणायचे। त्यांचं नाव खरं विश्वेश्वर होतं, परंतु त्यांना गागा भट्ट म्हणत आणि त्यांची जी काही नेतृत्व शैली होती त्याच्याबद्दल थोडा प्रकाश टाकणार आहेत। आपल्याला माहिती आहे की श्री छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य कौशल्य, नवकल्पना आणि शौर्याचे प्रतीक होते। त्यांनी त्या काळात त्यांची दूरदृष्टीने एक अभूतपूर्व साम्राज्याचं निर्माण केलं आणि आज जे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जे काही मोठे मॅनेजमेंट स्कूल्समध्ये शिकतो त्यांचं जर जीवन आपण पाहिलं तर आपल्याला ती सर्व शिकवणी एकदम चांगली पद्धतीने मिळेल। मित्रांनो, महाराजांचे जे नाव होते ते फक्त शौर्य, तलवार आणि मराठा साम्राज्याचे अभिमानाशी निगडीत नव्हते, ते एक उत्तम रणनीतिकार आणि कुशल व्यवस्थापक होते। आज जे आपण बघतो की आपल्याला लोकाभिमुख प्रशासन आले किती गेले किती, आले किती गेले किती, उलून गेले
वेशित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्रास पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. प्रतिसाद दिल्याबद्दल. इच्छितो की त्यांनी आपल्याला नागरी कर्तव्य व शिष्टाचार जी आजची सर्वात महत्वाची गरज आहे, आपण सर्वजण संविधान व आपले अधिकार विसरत चाललोय, यासाठी मी आमंत्रित करतो राहुल बी गायकवाड सरांना. आश्चर्य कोणाला वाटलं? माझ्या मित्रांनो, सॉरी मी असं शब्दप्रयोग मुद्दाम वापरलाय, कारण शेवाळले आपण आता असं मला वाटतंय. असं मी ते क्लिअर करतो. परत सन्माननीय व्यासपीठ प्रशांत शेरकर, मी राहुल बी गायकवाड सरांना विनंती करत इच्छितो की त्यांनी याला ट्रॉफी देऊन त्याला सन्मान करायचा आहे. यानंतर वैष्णवी किरण चव्हाण इलेक्ट्रिशियन. वैष्णवी किरण चव्हाण सेकंड पारितोषिक. अतिशय छान निबंध लिहिला आहे वैष्णवीने. यानंतर अतिशय उत्कृष्ट निबंध लिहिला आहे अमोल राजेंद्र सांगळे. अमोल राजेंद्र सांगळे अतिशय सूक्ष्म निरीक्षण व जेवढ्या शब्दांची मर्यादा होता त्या मर्यादा अमोल राजेंद्र सांगळे. काय वाढून सत्कार करायचे राहुल बी गायकवाड साहेबांना ट्रॉफी दिली जाते. हा विद्यार्थी इलेक्ट्रिशियनचं प्रशिक्षण घेता त्याचं अचूक ऑब्झर्वेशन त्याने 2 वर्षामध्ये केलं आणि ते त्याने शब्द रूपात निबंधात मांडलेले. यानंतर आपले ड्रॉइंग कॉम्पिटिशन होते. ड्रॉइंग कॉम्पिटिशनचे पारितोषिक आपण नागरी साहेबांच्या हस्ते करूया. तिसरं पारितोषिक आहे आपलं प्रोफाईल प्रशिक्षणार्थी अर्चना अनिल कोकाटे. काय वाजवायचं आहे? प्रोफाईल प्रशिक्षणार्थी असून घरामध्ये जे आपण वीज वापरत असतो तर काय प्रकारे आपण सुरक्षा घेऊ शकतो. अर्चना कोकाटेने अतिशय सुरेख चित्र रेखाटलं होतं. काय वाजवायचं अर्चना कोकाटेसाठी? यानंतर द्वितीय पारितोषिक जाते जागृती संतोष रसा इलेक्ट्रिशियन. आहेर मॅडमांच्या हस्ते पारितोषिक देण्यात यावं अशी विनंती करू त्यांना. मनाला लागलं ते असं डोक्यात फिट बसलं की मी माझं स्पीच विसरून गेले. तर मी सुरुवात करते. आज ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न शीलपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्र शास्त्रास पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. प्रतिसाद. परत एकदा बोले जय शिवराय. अजूनही आवाज थोडा थंड आहे पण जाऊ दे. काही मी बोलण्याआधी सगळ्यांना एक विनंती करते, जर माझं काही बोलणं चुकलं तर सांभाळून घ्या. सगळे तुम्ही मोठ्या मनाचे आणि त्याची विद्यार्थी ते माहिती आहे, त्याच्यामुळे जर काही चुकलं तर सांभाळून घ्या. तसेच तर ते आहेच सर. आज तशी परिस्थिती नाहीये. आपण किती ध्यास घ्यायचे आता मी तुम्हाला सांगतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा प्लीज.
आपण आता काय करतोय, मी जरा मूळ मुद्द्याला हात घालतोय. हे जे मी तुम्हाला मागे शिकवलं होतं बघा, कंट्री वाईज जे डिजिटल युद्ध चालणार आहे आता, माहिती आहे ना डिजिटल युद्ध, तुम्हाला ते फ्री फायर वगैरे ते मागच्या वेळी सांगितलं होतं मला. तेच डिजिटल युद्ध आता वेगळ्या पद्धतीने रूप घेते. ते तर आहे कंट्री वाईज चालणार आहे, पण नेशन वाईज काय चालतंय, नॅशनलाइज काय चालतंय, नॅशनल दर्जावरती. मी कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही, परंतु तुमच्यासारख्या किंवा आमच्यासारख्या युवा पिढीचा आज वापर होणार आहे विपन्स, हत्यार म्हणून. मग तुम्ही कसले हत्यार आहे? प्रचार माध्यमाचा हत्यार आहे तुम्ही. असं एकही इथे सेटिंग झालेलं विद्यार्थी नसेल, एखादा अपवादात्मक असेल की त्याचं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप असं सोशल नेटवर्किंगवरती ऍक्टिव्हिटी नाही, असं नसणार आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? हे तुम्हाला जे माध्यम बनवलंय ना ते जाहिरातीचं माध्यम आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बी सिरियस, जाहिरातीचं माध्यम आहे. मेन असं आहे की तुमचा ब्रेन हा पार्शली फिल आहे, म्हणजे अर्धा भरलेला आहे, अर्धा एम्प्टी अजून, असं फुलफिल कोणी नाहीये. मग याच्यावरती आता जे तुम्ही स्क्रॅच होल्ड कराल तेच काय राहणार आहे आता, म्हणून तुमचा वापर केला जाणार आहे आता. तो वापर आहे रिलिजियस यूज, पंथ, जात, रिलिजियस यूज, ज्याला छत्रपती शिवरायांच्या त्या स्वराज्य संस्थापनेच्या कारकिर्दीत तीळ मात्र स्थान नव्हतं, तीळ मात्र नाही. छत्रपती शिवरायांचा हत्यार, कौशल्यकारी हत्यार बनवणारा जो प्रतिनिधित्व करणारा जो व्यक्ती होता तो एक मुस्लिम कम्युनिटीचा होता. छत्रपती शिवरायांचे वकील हे देखील मुस्लिम होते. आपण हे सन्माननीय व्यासपीठ आणि स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवराय यांचा आज राज्याभिषेक सोहळा. आदरणीय दिलोरे सरांनी खूप छान पद्धतीने माहिती दिली. तब्बल 1.5 वर्ष आपल्या राजाला प्रतीक्षेत थांबवलं होतं. तब्बल 1.5 वर्षे राज्याभिषेकासाठी वेटिंगला होतो आपण. का माहितीये? टचबिलिटी त्या काळापासून होते. राज्याभिषेक दिवस त्याबद्दल सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. तर व्यवस्था होती तर ती आता पण यावी यासाठी हा उपक्रम आजचा राबवलेला आहे. तुम्ही नवीन पिढी आहे, तुम्ही तुमच्या वाचनात आलं असेल, परंतु सर्वच काही आपण ते अंमलात आणत नाही. तर तेव्हाची जी परिस्थिती होती ती तुमच्या समोर आणावी त्यासाठी आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी विषय दिलेले. त्याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन आहे, त्याच्यानंतर आहे नागरिक कर्तव्य व शिष्टाचार, मतदान करणे हे तुमचं कर्तव्य आहे, ते तुम्ही पार पाडायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्वदेशी विचार व संकल्पना, स्वदेशीचा वापर केला पाहिजे.